जन्म घेईन, जरी दुःखरूपी असला, जरी कितीही कष्ट देणारा असला आणि कितीही व्याधीतून असला तरी देखील मी पुन्हा जन्म घेईन. पण कशा करिता घेईन? घेईन मी जन्म याच साठी देवा, याच करिता. काय कारण? तुझी चरण सेवा साधावया, तुझी सेवा साधण्याकरिता, तुझ्या चरणांची सेवा साधण्याकरिता. फक्त एवढंच करेन का? तर नाही. या जन्माला प्राप्त झाल्यानंतर हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, अशा स्वरूपानं मी भक्ती करेन. आणि या भक्तीच्या क्रमामध्ये आम्ही कुठे जरी असलो तरी आनंद आणि निर्भर अशा स्वरूपाचं आमचं अस्तित्व असेल. आम्हाला सुखाची आणि दुःखाची काही पर्वा राहणार नाही. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाडा म्हा. अपेक्षा नाही आम्हाला इतरांच्या सेवेचा किंबहुना इतर साधना करण्याची काही इच्छा सुद्धा नाही, आणि आम्ही त्याबाबत काही कष्ट सुद्धा घेणार नाही. अनेक सायास न करीन धरी आस, आम्ही मात्र होईन उदास सर्व भावे. उदास अशा अवस्थेमध्ये तुझ्या चरण सेवेसाठी आम्ही तत्पर राहू. आणि मोक्षप्राप्ती जर तू म्हणत असेल मोक्षप्राप्तीचं, तर मोक्ष आम्हाला प्राप्त करून घेण्याची गरज नाही. का? मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगोईसी तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा अभंग. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा भगवंतासमोर करत आहेत. मुळात आपण जर सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला तर जन्म घेणं एवढं सोपं आहे का? जन्म घेणं एवढं? ज्या जन्माबद्दल आतापर्यंत इतक्या ओव्या, इतके अभंग, इतके श्लोक आपण दुःख म्हणून सांगितलेले आहेत की तो दुःखरूप आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बरं, नुसतं जन्म घेणं ही प्रक्रिया नाही, हे ठेवा. नुसतं जन्म घेणं ही प्रक्रिया नाही, तर जन्माच्या आधीपासून जीवाला दुःख भोगावं लागतं. ही जन्माची जर प्रोसेस आपण पाहिली ना तर लक्षात येईल आपल्या, हे किती दुःखदायी आहे, हे किती त्रासदायक आहे, याच्यामध्ये किती वेदना भोगाव्या लागतात, किती दुःख भोगावं लागतं. म्हणजे जन्माच्या आधीपासूनचं दुःख आपण जर पाहिलं, अगदी गर्भात वाढत असतानाचं सुद्धा दुःख आपल्याला माहिती आहे. जरी त्याचा विसर पडला असला तरी ज्ञानोबारायांनी, संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आपण ते दुःख भोगलेले, पण सध्या आपल्याला ते आठवत काय होतं, विसर पडलेला आहे आपल्याला त्या दुःखाचा, गर्भवासाच्या, जन्माच्या, बालपणीच्या दुःखाचा. काय झाला? विसर पडला. एखाद्याला जर गुडघ्याला, पायाला एखादी जखम झाली, ठेच लागली, कालांतरानं ती बरी झाली. जेव्हा ठेच लागली, जेव्हा पायाला जखम झाली, तेव्हा फार वेदना त्यानं सहन केल्या, फार दुःख सहन केलं. पण कालांतरानं मात्र ती बरी झाल्यानंतर आपण जर त्याला विचारलं का हो काही वर्षांपूर्वी तुमच्या पायाला जखम झाली होती? हो म्हणले झाली होती. फार त्रास झाला असेल? हो भरपूर त्रास झाला. कसा होता बरं तो त्रास सांगा? तो म्हणेल अहो झालं गेलं, आता त्याचं निशाण सुद्धा मिटून गेलं, जखमही पूर्ण झाली, बरी झाली, आता नाही सांगता येणार ते दुःख कसं होतं. पण तेव्हा मात्र ते दुःख भोगलं. तसं गर्भवासाचं दुःख आता जरी आपल्याला सांगता येत नसलं तरी गर्भवासात आपण दुःख काय सांगू, गर्भेची यातना मज भोगीता नारायण, मांस मळ मूत्र तुझ क्षणोक्षणा ध्यातसे, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. एक वेळ या दुःखात
गर्भवासाचं दुःख जरी अनुभवलेलं असलं तरी आता ते आठवत नाही, पण खरी अर्थानं फार मोठं दुःख. कारण हा देह नाशिवंत याची रचना फार गोड पद्धतीनं सांगितलेली. मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातीयले, कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे हरिहारा, शरण जागी गोविंदा परिये दे मदाल जा सोहम जो जोरे बाळा, परिये दे मदाल जा सोहम जो जोरे खरी अर्थानं मांसमळ इथं सगळं काही हे गोळा झालेले. गर्भवासाचं दुःख कमी ते जन्माचं दुःख आहे का? अहो जन्माचंही दुःख तितकंच फार मोठं आहे. बरं जन्माचं दुःख थोडं ते जन्माला आल्यानंतर दुःख कमी आहे का? जन्माला आल्यानंतर तर आयुष्यभर दुःख. अहो जन्माला येताना दुःख, जन्माला आल्यानंतरही फार मोठं दुःख. म्हणजे आयुष्यभर दुःखामध्ये आपल्याला जगावंच लागतं ना. जगी ऐसा सुखी कोणी आहे. बरं अपेक्षा सुखाची आहे पण प्राप्त तर दुःख आहे ना. आपण हे जे भोग आपल्याला सांगितलेले ते दुःख रूपाचेच भोग आहेत आणि म्हणून आपल्याला ते भोगावेच लागतात. ऐका, जन्माला आल्यानंतर जर बाळ रडलं नाही तर डॉक्टर काय करतात? मारतात त्याला. काय करतात? मारतात. उलट लटकवतात, असं उलट धरतात आणि जोर जोरात पाठीवरती झोडपतात आणि मग ते रडायला सुरुवात करतं. म्हणजे तेव्हा झोडपणं जे सुरू होतं ते मरेपर्यंत झोडपतच जातं. बघा टप्प्याटप्प्यानं ते टप्प्याटप्प्यानं मार खातं, टप्प्याटप्प्यानं झोडपावं लागतं. डॉक्टरांनी पहिलं झोडपलं लहानपणी, शाळेत गेला नाही म्हणून आईबापानं झोडपलं, शाळेत गेला नीट शिकला नाही म्हणून गुरुजीनं झोडपलं, पुढे व्यवस्थित साला सेटल झाला, लग्न झालं, पण तारुण्य अवस्थेतही झोडपणारी सध्या जरा मुश्किल आहे. हे म्हणतील झोडपू द्या, झोडपलं तर पण मिळाली पाहिजे. आम्ही मार खायला तयार आहे पण चला तिथेही झोडपून घ्यावंच लागतं. प्रपंचातही झोडपावं लागते, तारुण्यावस्थेतही झोडपते. म्हातारपणात पोरांचं ऐकलं नाही तर मुलं झोडपतात. आणि एकदा मृत्यू झाला की मृत्यूच्या क्षणी यमदूत झोडपतात. आयुष्यभर आपल्याला ते भोगावं लागतं. आणि असा दुःखरूपी जन्म, एवढ्या टप्प्याटप्प्यानं आपल्याला दुःख आहे. टप्प्याटप्प्यानं इथं कुणाला सुख हवंय? कुणाला सुख हवंय? महिला मंडळ मागच्या बचत गटातल्या इकडे लक्ष द्या की कुणाला सुख हवंय? वा वा वा, इथे सगळेच सर्व सुखायला आलो झाली की काय? कुणाला सुख हवंय? बोला ना तुम्ही. सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. बरं किती दिवस सुख हवंय? म्हणजे सप्ताह होईपर्यंत, सप्त्यानंतर दुःख मिळालं तर नाही चालणार. बरं महिनाभर नको. बरं ठीक आहे, मग पुढचे 2 महिने चालेल का? नाही. अजून किती? 6 महिने नाही. बरं वर्षभर नाही. मग किती दिवस तुम्हाला सुख हवंय? आयुष्यभर. बरं आयुष्यभर. बरं दुःख किती हवंय? दुःख कधी हवंय? सप्ताह संपेपर्यंत? महिनाभर? सकाळचं सुख मिळालं रात्री दुःख मिळालं चालेल? कसं चालेल? सुख आयुष्यभर हवंय आणि दुःख आयुष्यभर नको. आणि मुळात परमार्थ याच करीत आहे आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती.
याच्याकरिताच परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करतो म्हणजे कशाकरिता? जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि ते शाश्वत सुख प्राप्त करण्याच्या उद्देशानं हे तळमळतं आणि आत्यंतिक सुख प्राप्त करण्याकरिताच भगवंताला शरण जातं. भगवत प्राप्ती करून आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त होईल आणि दुःखाची निवृत्ती होईल ही भावना आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र या प्रसंगी जरा वेगळं बोलून दाखवतात. त्यांची प्रतिज्ञा याच्यापेक्षा थोडी विरुद्ध आपल्याला ऐकायला मिळते. आपण जन्म मिळायला नको म्हणून प्रार्थना अनेक वेळा ऐकलेली आहे. जन्म मिळायला नको म्हणून अनेक वेळा आपण प्रार्थना केलेली आहे. यातून एकदा मुक्त कर. आता सांगितलं एक वेळा करी या एकदा या दुःखातून मला मोकळं कर. का? किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे नित्य भावे मन जीवा असू दे. आता हे त्यांना कळते ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना तेवढा आशीर्वाद राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळते. विठ्ठल विठ्ठल. इथे बसल्यानंतर थोडा स्वरही कळावा, थोडा तालही कळावा. दोन्ही कळत नाही. ते आम्हाला म्हणते काय इवळतं इवळते. आता कळत नाही त्याला करणार काय. असंच एका कीर्तनामध्ये कीर्तन झालं. एका बाईनं शेजारणीला विचारलं कसं झालं रात्रीच्या बायाचं कीर्तन. बायाचं ती म्हणली काय नुसतीच इवळत होती. आता ज्यांना स्वर नाही ताल नाही कळणार त्यांच्यासाठी हे इवळणच. तुम्ही किती चांगल्या रागात गाते रागातच पाहते, कारण ते सुरातले नाही ते असुरातले राहते. काय नुसती इवळत होती. म्हटली बरी तर गात होती, तुला एवढा त्रास कशाला. नाही म्हटली माझा नेमका डुकला लागायचा टाईम आणि तिचा हा असा सूर धरायचा. काय करणार. पण झाला झोपेचा तरी आनंद सप्त्यापेक्षा आनंद आहे. इकडे लक्ष द्या. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. किती जन्माला यायचं, किती वेळा जन्मा यायचं आणि किती वेळा भजित व्हायचं. जेव्हा जेव्हा जन्माला यायचं तेव्हा तेव्हा भजित व्हायचं. कारण हे दुःख काही संपत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आम्हाला भगवत परमात्म्याची प्राप्ती या जन्मातून दुःखाची निवृत्ती करण्याकरिता हवी आहे. आपण लौकिक सुखाच्या पाठीमागे धावत भगवंताला प्राप्त करण्याची आशा धरतो. संतांची विचारधारणा मात्र आपल्यापेक्षा जरा भिन्न आहे, जरा वेगळी आहे. खाली घेतला मोबाईल तरीच चालेल. आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. कारण तुम्ही आम्ही जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती करून आणि सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिताच्या माध्यमातून प्रयत्न करतो. कारण आपला देह तादात्म्याशी संबंध आहे. पण संत मात्र देह तादात्म्याशी संबंध न ठेवता इथपर्यंत प्राप्त झालेली अवस्था ही परिपूर्ण ब्रह्मतत्वालाच प्राप्त करून आलेले आहेत. आपल्या ध्यानात येईल जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा करतात. ही आपल्याला साधारण सोपी वाटण्यासारखी नाही.
कारण दुःखरूप असणारा हा जन्म जन्मापासून जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रत्येक वळणावरती दुःख भोगावं लागतं. मग एवढं दुःख असताना देखील तुकोबार आहे का ही प्रतिज्ञा करतात. कारण संतांची विचारधारा, तुमची विचारधारा, आमची विचारधारा ही भिन्न आहे. संत हे तुमच्या आमच्या सारखं सामान्यत्वाचं जीवन कधी जगत नाही. संत हे तुमच्या आमच्या सारखं सामान्य जीवन, कारण संत कधी तुमच्या आमच्या सारखे नव्हतेच. संत नवती जगा समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारखे. दिसत जरी सामान्य असले तरी संतांचं अस्तित्व हे सामान्य नाही. आणि म्हणून जे गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हाला भोगावं लागतं. हे पहा, दुःख 3 प्रकारची आहेत. एक पापातून निर्माण झालेलं दुःख आहे, एक प्रारब्धातून निर्माण झालेलं दुःख आहे, आणि एक गर्भवासाचं दुःख आहे. यातलं पापातून निर्माण झालेलं दुःख आपल्याला चुकवता येतं. कसं? पुण्यकर्म करून आपल्याला ते पापातलं दुःख कमी करता येतं. प्रारब्धाचं दुःख सुद्धा आपल्याला चुकवता येतं. पण गर्भवासाचं दुःख मात्र आपल्याला चुकवता येत नाही. आपल्या जीवनामध्ये हे संतांशिवाय चुकू शकत नाही. संतच एकमेव आहेत की ज्यांना गर्भवासाचं दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी आसता आनाम तुझे हृदयी गर्भवासी दुःख नाही येता जाता. तुम्हा आम्हाला ते भोगावं लागतं. पण संतांची अवस्था ती नाही. संतांना ते दुःख तीळ मात्र सुद्धा भोगावं लागत नाही. कारण भगवान परमात्म्याशी त्यांचं तादात्म्य असल्या कारणानं त्यांचा या जन्म मरणाशी संबंधच येत नाही. म्हणून तुकोबारा ही प्रतिज्ञा अगदी मोकळ्या अंतकरणानं करतात.